अंतरवाली सराटूतून एक मोठी बातमी आहे। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण जरांगेंनी स्थगित केलंय। अंतरवाली सराटीतील महिला आणि भगिनींच्या हस्ते पाणी घेत त्यांनी उपोषण सोडलंय। उपोषण स्थगित करून दुसऱ्या कामाला लागणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। केवळ सलाईन लावून अंतरवालीमध्ये पडून राहण्यात काही अर्थ नाही। सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीत आम्ही लागू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। ते उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले। सलाईन लावून इथं झोपून काही उपयोग नाही राहू। मला माहिती सलाईन लावलं काही होत नाही। इथं पण म्हणजे मीच नाटक करतोय, मग असं होतंय ते मीच टाइम मारून न्यायला लागलो। निवडणुका जवळ येऊन फसते मग मराठीत सरकारने फसिले आणि इकडून मी फसते। मी नाही फसू शकत मराठ्यात। मी आपल्याला आपले 40-50 द्यायचे, लय नाही तर किमान बाकीच्या पाड्या का करणं व्हायना, पण 30-40 आपल्या हक्का द्यायची। एकदा जर 30-40-50 हे जर आरडायला लागले नाही इकडून सगळं बंद, आरडायला बंद। आणि आपण पाटील सोपे राहणार नाहीत, आगड बंब राहणार आहेत, आगड बंब। देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा। ते उकांड्यावर मुत्रावर छत्र्या कशा उगात्यात, कुत्र नसतं मुत उकांड्यावर, तसं सुद्धा एक बिमोड झाला पाहिजे पुरा। एक नाही राहिलं पाहिजे, कुठे छत्री सुद्धा उगली नाही पाहिजे। उकांड्यावर नाही, फाकांड्यावर नाही, कशावर नाही, कशावर। कारण भाजपातल्या मराठ्यांना माझी विनंती, जात संपायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका। तुमचे लेकर, भाजपातल्या मराठ्यांना सांगतो, तुमच्या लेकराला आरक्षण मिळू नये म्हणून संपवायला निघालेल्या असल्या पक्षासोबत राहू नका रे। माझं ऐका रे, तुमचं पोरग म्हणून सांगतो, तुमच्या पायाला हात लावून सांगतो, असल्या पक्षासोबत राहू नका की जे तुमच्या पोराला आरक्षण देऊन मोठं वाटत नाही।